आज ना हलकं फुलकं काहीतरी खायची इच्छा झाली. माझ्याकडे वाल सोललेले होते फ्रीज मध्ये ठेवलेले, तर बघूया आपण वालाची खिचडी. इथे कुकर गरम करत ठेवलाय. त्यात मी 2 चमचे नंदिनीचं तूप वापरते मी घरी. 2 चमचे तूप आणि थोडं तेल टाकणार आहे. इथे मी एक मोठी वेलची, एक चक्री फूल, 8-10 काळी मिरी आणि 4-5 लवंग घेते. ते फोडणीवर घालूया. 1 चम्मच राई, 1 चम्मच जिरं, पटपट मिरच्या घालूया. 7-8 कढीपत्त्याची पानं घालूया आणि मस्तपैकी असं परतूया फटाफट. आता मी इथे 2 छोटे मीडियम साईजचे कांदे चिरून घेतलेत उभे, ते घालूया आणि त्याच्याबरोबर लगेच टोमॅटो पण घालूया आणि परतून घेऊया. फोडणीवर थोडीशी कोथिंबीर पण घालूया. लसूण पेस्ट 2 चम्मच, 1 चम्मच हळद, आपला घरगुती मसाला. मग आपले वाल सोललेले जे आहेत ना ते घालायचे. एव्हरेस्टचा गरम मसाला आहे तो मी 1 चमचा टाकणार आहे, थोडा हलकासा. आता आपण वाल चांगले परतवून घेऊया हाय फ्लेम वरती चांगले. हे बघा मस्त परतवून घेऊया एकदम. असं बघा काय झालं हे बघा. आहा सुंदर. आता आपण ह्याच्यात घालणार आहोत, मी कोलम तांदूळ वापरते, खिचडी करते आपण. मी 2 पेले घेतलेत. आपला चहाचा पेला असतो ना तेवढे 2 पेले तांदूळ घेतलेत. आता इथे सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे आम्ही 5 कळशी आहोत. आम्ही ओलं खोबरं घालतो वालाच्या, म्हणजे कडव्या वालाच्या खिचडीला. ओलं खोबरं नाही तर कायच भात, ते घालते मी. आणि हो, जेव्हाही तुम्ही कधी खिचडी करता ना, तांदूळ घातल्याने डायरेक्ट पाणी नाही घालायचं. त्या मसाला जो आपला आहे ना त्याच्यात पूर्ण तो तांदूळ चांगला परतवायचा अलगद हलक्या हाताने. वापरत आहे जाडं मीठ. हे आपली खिचडी आहे, मी कधी कधी ग्रेव्हीसाठी वगैरे जाडं मीठ वापरते. मला जाड्या मिठाचं प्रमाण खूप कळतं व्यवस्थित. प्रमाण पाण्याचं म्हणजे आता आपण ही खिचडी करत आहोत तर थोडीशी लुसलुशीत आणि नरम अशी मस्त वाटते खिचडी. आणि बिर्याणी किंवा पुलाव हा फळफळीत असला पाहिजे. बिर्याणीच्या वेळी आपण प्रमाण तेवढं म्हणजे समजा मी 1 पेला, समजा ही 1 वाटी जर मी तांदूळ घेतलेला आहे तर त्याच्यात दुप्पट आपण पाणी घालतो. पण ह्याच्यामध्ये आता आपल्याकडे कडधान्य पण आहे म्हणजे वाल पण आहे, तर मी 1 पेला जास्त घेतलेलं आहे. पाणी घातलेलं आहे. आता आपण कुकरला झाकण लावूया. खोलूयात आपण आता आपल्या